पर्टिक्युलरली आरसीबी सपोर्टर आई हो सॉन्ग पहिले जो मला बोलला मुंबई क्वालिफाईड झाली ना मी आरसीबी ला सपोर्ट करेन. हा बरोबर. तर हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. गाईस कसे तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत राहा, खुश राहा. तर गाईस कालही तुम्हाला माहिती आहे उपास होता ना, आजही उपास आहे गाईस. कारण की आज देवाचं म्हणजे गणपती बाप्पाचा वार आहे, म्हणजे आज मंगळवार पण आहे आणि अंगारकी चतुर्थी गाईस आज. सो आज पण मम्मीला विचारलं मी की उपास करू का? मम्मी होती कर बोलती चांगला असतो. सो काल पण उपास होता शंकराचा आपल्या ना, आज पण उपास करायला सांगितलं. बोललो ठीक आहे, बोललो करतो मी, काय विषय नाही. सो आज म्हणजे उपासाचं खाल्लं आज पण, काल पण उपासाचं खाल्लं, आज पण उपासाचं खातो गाईस. आता हे बघा खिचडी आहे आणि परत कलिंगड पण आहे गाईस. हे बघा कलिंगड आहे, अजून लस्सी पण आहे. सो ना काहीच आता जिमला जाणार आहे मी आजपासून, कारण की बरेच महिने झाले सुट्टी घेतली, जाम काढे झालेत. सो बोललो जातो आजपासून. त्रास तर होईलच कारण की स्टार्टिंग आहे, बॉडी पेन होईल. बघू आता कसा काय विषय आता कंटिन्यू जायला लागेल, कारण की जाम बॉडी म्हणजे हे होते, म्हणजे ते बोलतात ना, म्हणजे साथ नाही देते. आता काय जिमला जाणाऱ्या माणसालाच माहीत असतो की बॉडीचा कसा काय विषय आहे. सो आजपासून जाईन काही जिमला. आता हे खातो उपासाचं, मग थोड्या लगेच 5-10 मिनटात निघतो. सो चलो गाईस खाकी लेते अभी. तर गाईस निघालो आता गाड़ीच घेऊन मोठी, क्योंकि कौशल भी स्कूटी लेके गए हैं और बुलेट पापा को चाहिए थी, इसलिए पापा बोल रहे जा बड़ी गाड़ी लेके. तो मैं भी बोला ठीक है जाता हूँ, आपका हुकुम सर आँखों पर. सो गाईज गाडी मोठी गाडी नेता विषय काय आहे हो, तिथं गाडी लावायची लय पंचायत होते. तिथं गाडी लावायला जागा नसते पहिली वाली. एवढी मोठी गाडी ती 7 सीटर, छोटी असती तर कुठली अशी वॅगनर मग काय नाही वाटत. एवढी मोठी गाडी तिथं जायचं ना, ते म्हणून हे होतं डोक्याला ताप होतं. तिथं गाडी बिडी लावली आपण, कोण गाडी बिडी लावून गेला अशी टच स्क्रॅच बी पाडली, कोणाला काय भरोसा नाही. आजकाल माणसांना काहीच भरोसा नाही काहीच, कोणाला बघवत नाही गाडी अशी लावलेली. म्हणून गाडी मी त्या मी काढत नाही. जाऊ दे, ते काय नाईलाज आहे. देखते कसं काय आहे, जागा असली तर लावू, नाही तर मग बघू कसं काय दुसरं, नाही तर थोडं लांब लावावं लागेल मग जिमच्या इथून. सो चलो गाईस जाते. तर गाईस जस्ट जिमशी निघालो. जाम गाईस गरम, त्यात एवढी हीट आहे ना, त्यात वर्कआउट, एवढ्या हीटमध्ये वर्कआउट करणं म्हणजे गाईस सिरियसली कसरत लय बेकार आहे गाईस. एवढे ह्याच्यात करणं म्हणजे जाम हीट आहे ना, त्यात AC तरी AC खाली किती वेळ बसाल जिममध्ये. मग AC खाली बसलो तेवढ्या पुरतं ठीक, नंतर परत सेट मारायला घेतला, निसता घाम वाटतं, तर काहीच करू शकत नाही. हे बघा अजून पण घाम आहे बघा. कार्डिओ पण केला गाईस, बरेच महिन्याने कार्डिओ केला. आता कंटिन्यू कार्डिओ करायला लागेल, कारण की गाईस एवढ्या हीटमध्ये वर्कआउट करणं तर चांगलंच आहे जाम, म्हणजे बॉडीला तर लय भारी काम आहे. सो बरं वाटलं आज एवढ्या महिन्याने वर्कआउट केलं, म्हणजे लय बरं वाटलं. हा बाबू गाडीची काच खुल्ली गेली त्याला काय पोरं हात करायला लागली. सो बऱ्याच महिन्याने वर्कआउट केला तर काहीच लय बरा वाटला, म्हणजे सुकून होता सुकून. सो अभी आज से कंटिन्यू चालू करना पडेगा नाही, केलाच करू आता बस झाला, कारण की लय आराम केला. नुसता आलची झालता अंग माझा, नुसती झोप, येऊन जाऊन यायचं नुसतं झोपावतो, असं पण आहे की 1 तासात उठातो, पीस झोपावतो, 3 तास झोपावतो गाईस. विचार करा, एवढा अंग म्हणजे आलची चालतो. सो अभी कौशलला पण बोललो मी गाईस, पण आता
आता काय प्रत्येक माणसाला काय खेचून तर नाही आणू शकत. त्याला बोललो मी की चल म्हणून, तर बोलतो ठीक आहे दादा, बोलतो बघतो थांब, बोलतो थोड्या दिवसात मी पण येतो. बघू आता कसं काय बोलायचं काम केलं, नाही तर त्याच्या मागे लागायला लागेल आपल्याला आता की चल म्हणून. कारण की गाईस तो पण लय आलशी झाला आहे, प्लीज झोपतो तो मग. भाऊच माझा आहे तर माझ्या हरकत असेल, माझी हरकत आहे. सो उसको भी लेके आऊँगा अभी. बघू आता त्याला आजच बोललेलो मी, कालच बोललेलो. पण तो बोलतो की दादा बोलतो बघतो, बोलतो बरं थोडे दिवस थांब, बोलतो लगेच नको, बोलतो. म्हटलं ठीक आहे. सो आता बघू कसा काही विषय आहे. माझा तर चालू झाला आजपासून रुटीन गाईस गाडीची काच खाली करून ठेवले तर लोक अशी बघतायत की कोण आहे ना कोण नाही. कारण की मी सहजाची काच खोलत नाही ना, म्हणून लोक नुसती बघत राहिलं. अभी मैं क्या करूँ, मैं है ही इतना हँडसम. नको बाबा असं नको बोलायला. हँडसम असलं तरी गाईस मनाने शुद्ध असावा माणसाने, बस हीच आपली सुंदरता. चेहऱ्याने सुंदर नसलं तरी गाईस मनाने सुंदर पाहिजे माणूस, तीच आपली देवाने दिलेली सुंदरता, बस बाकी काहीच नाही. सो चलो गाईस जाते. मला मंदिरात जायचं होतं गाईस, मला तर बघू कसं काय. घरी जातो पहिले कपडे चेंज करतो, कारण की जामच हे झालं आहे, घाम आला आहे अंगाला. सो घरी जातो, कपडे चेंज करतो, मग मंदिर जाएंगे. आणि आज तुम्हाला बोललो मी उपास आहे, सो मम्मी बोलले की मंदिरात जा मग उपास सोडायला आहे घरी. गाइस पप्पा का हुक्म है गाइस कि अभी गाड़ी धो के आ, क्योंकि बहुत धूल मिट्टी गाड़ी पे बैठी है, इसलिए बोल रहे हैं कि जाके पानी मार के गाड़ी को, फिर गाड़ी पार्किंग में लगा, नहीं तो इतना धोऊंगा ना कि तुझे भी धो डालूंगा. गाडीला पाणी मारू नये गाईस बोलतात मला पप्पा. ठीक आहे पानी मार के आते हैं गाड़ी को. बहुत ही गर्मी है गाईस, एसी शिवाय गाईस पर्यायच नाही, बिलकुल पर्याय नाही. घरी पण गाईस ना एसी चालूच ठेवतो मी. सकाळी पण मी कल्याणला जातो ना गाईस बस घेऊन, मी एसी चालूच ठेवतो गाईस. कौशल डायरेक्ट अख्खा अंगावरून हे करतो, गोदरी घेतो, पण मी एसी चालू करून ठेवतो, त्याला अंगा बंद नको करू. एवढी भारी कूल होती ना गाईस, डायरेक्ट रूम अख्खा थंड होतो. तर गाईज गाडी वगैरे धुवून झाली एकदम परफेक्ट, एकदम चुम्मेश्वरी गाडी गाईज धुतली एकदम. लगे एकदम पप्पुली माझीच्या पप्पुली दिसते गाडी एकदम माझी गाईज. पण घरी नाही गेलो, मला पप्पाने डायरेक्ट तुम्हाला बोललो मी, डायरेक्ट गाडी धुवायला सांगितली. मग जिमशी डायरेक्ट मी इकडे आलो का बाबू. आणि ह्यो पण बोलतो दादा मामा मला घ्यायला आहे. मी खालीच थांबलो, याला बोललो ये बोललो पटकन. मला वाटलं गावात आहे, तू गावात आहे. सो गाईज निघालो आता गावात, चाललोय आता घरी चाललोय गाईस. डायरेक्ट एकदम भारी गाडी धुतली. आणि गाईस विशाल भांडे आमचे लाडके भाऊ बंधू यांनी गाईस मस्त आज नाही सॉरी, यांनी मस्तपैकी बैल घेतलेला आहे, ते पण न्यू बच्चा बैल. बच्चा आता बघू तू, आता समजेल आम्हाला तू आहेस किती सच्चा. सो अभी देखते हैं कितने पानी में है अपना बैल, बच्चा बैल. बघू आता कसं काय. सो गाईस जाते अभी घर पे, मला मंदिरात जायचं आहे, पटकन जाऊ, चेंज वगैरे करू, मग मंदिरात चाललो ना, चेंज वगैरे करू ना मग मंदिरात जाऊ. चलो नहीं जिम को गया था ना आज, बॉडी बनाऊंगा अभी रुको दिखाता हूँ बॉडी. चलो बच्चा आहे मी, बच्चा, आणि मी आहे पक्का सच्चा, आणि आहे तू आहे पक्का कच्चा. सो गाइस चलो जाते अभी.
तर गाईस पप्पांनी पेट्रोल भरा सांगितले बुलेटमध्ये आणि नंतर बोलतात तसंच मंदिरात जा. तर गाईज मंदिरातून जस्ट निघालो आणि गाईज आज तुम्हाला सकाळी मी बोललेलो की अंगारकी चतुर्थी आज गणपती बाप्पाचा वार आहे. सो आज आरती आहे गणपती बाप्पाची, आरती घ्यायची. सो आरती पण घ्यायची. मम्मी मगाशीच मला बोलली की लवकर येऊ, आरती घ्यायची. बरं ठीक आहे. थांबा 1 मिनिट. अरे गाईज जस्ट आरती झाली, पप्पांच्या देवाचे वगैरे दर्शन घेतले. RCB सपोर्टर आई हो सांग. पहिले मला बोलला मुंबई क्वालिफाईड झाली ना, मी आरसीबीला सपोर्ट करेन. हा बरोबर बरोबर. त्या दिवशी माझ्या समोर बरोबर मी ऐकलं त्या दिवशी. हार असो किंवा जीत असो एकच असते, एकनिष्ठ. मग तू इकडे चाललाय जर्सी घातलं फक्त यार. मग काय मम्मीने आणलेला घातलाच लागतो फेकून थोडी. ठीक आहे ते पण. मी जेवून येतो काय जातं थोड्या वेळात इथं आणतो. हा नाही इथं गाईज उपास सोडायला लावले आता. तर गाईज आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.